आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। क्रांतिकारी जय भीम। येत्या 24 तारखेला पुणे करार दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्या दोघांच्या मध्ये जो पुणे करार झाला, त्या पुणे कराराच्या बद्दल आपण एक शेड्यूल कास्टचे आंदोलन म्हणून अनुसूचित जातीचे आंदोलन नावाचं एक संघटन स्थापन करायला लागले। त्या संघटनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीतल्या तरुणांवर होणारे अन्याय अत्याचार, जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी जे काही हक्क अधिकार मिळवून दिले होते गोलमेज परिषदेच्या माध्यमातून, पण ते स्वतंत्र मतदारसंघ असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल याच्या माध्यमातून आपल्याला बाजू देण्यात आली आणि अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांचा जो बुलंद आवाज आहे तो आवाज लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये मांडला गेला पाहिजे होता। परंतु अप्पर कास्टचे लोक मतदान करतात आणि शेड्यूल कास्टचा लीडर हा शेड्यूल कास्टसाठी काम करतो असं बजावलं जातं, परंतु जो व्यक्ती काम करतो त्याच व्यक्तीचं काम केलं जातं, मतदान करतो त्याच व्यक्तीचं काम केलं जातं, अशी परिस्थिती आहे। या परिस्थितीमध्ये आज आमची नोकऱ्यामध्ये असलेल्या लोकांच्या बढतीमधलं आरक्षण असेल, आज क्लास 1 पोस्टच्या जवळजवळ 40% जागा आज रिक्त जागा आहेत, त्या भरल्या गेलेल्या नाहीत, त्या भरल्या गेल्या पाहिजेत। आमच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार, मोफत सक्तीचं शिक्षण मिळायला पाहिजे होतं, ते शिक्षण मिळत नाही आणि या सर्व समस्यावर आवाज उचलणारा आमचा आमदार आणि खासदार असायला पाहिजे होता, पण तो आमदार आणि खासदार आम्हाला मिळत नाही। आजची परिस्थिती शेड्यूल कास्ट जे राजकीय नेते आहेत ते नेते मतासाठी इथल्या ओबीसीच्या आणि त्या अप्पर कास्टच्या लोकांसाठी बोलतात, परंतु शेड्यूल कास्टच्या लोकांसाठी बोलत नाही। खऱ्या अर्थानं ही जे संघटन आहे हे संघटन राजकीय संघटन नसून हे सामाजिक संघटन आहे आणि हे अनुसूचित जाती आंदोलन आहे आणि हे अनुसूचित जाती आंदोलन बुलंद करण्यासाठी येणाऱ्या 24 तारखेला आम्ही कवठेमहांकाळमध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि त्या कॉन्फरन्ससाठी जे शेड्यूल कास्टमधले लीडर आहेत ते लीडर येऊन आपलं मत आणि आपली या संघटनेबद्दलची जी भूमिका आहे ती मांडतील आणि त्यावेळेला 100 अनुसूचित जाती जमातीतल्या कार्यकर्त्यांना आम्ही निमंत्रक म्हणून निवडणार आहे। तर या दोन्ही कार्यक्रम त्या दिवशी होणार आहे। तरी साधारण सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे। कवठेमहांकाळमध्ये विद्यानगर येथे हा कार्यक्रम आहे। बाकीची माहिती तुम्हाला स्क्रीनवर समजेल। सगळ्या